नगराध्यक्षाची निवडणुकीची प्रक्रिया जी झाली ते प्रक्रियासाठी आमचे नेते नामदार बाळासाहेब पाटील, लोकशाही आघाडीचे सर्वेसर्वा यांनी जे माझ्यावर विश्वास घेऊन उपनगराध्यक्ष पदाची सूत्र घेण्यास लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडी यांना मान्य करण्यास सांगून सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी जे माझ्यावर विश्वास ठेवून उपनगराध्यक्ष पदासाठी जे मतदान करायला लागलंच नाही, एकमताने झालं, त्याबद्दल सर्व नगरसेवक नगरसेविकांचा मी आभार आहे। तसंच यशवंत विकास आघाडीचे सर्वेसर्वा राजेंद्रसिंह यादव आत्ताचे नगराध्यक्ष यांनी जो माझ्या विश्वास ठेवून सर्वांना मतदान करण्यास सांगितले व त्याबद्दल उपनगराध्यक्षपदी विराजमान होण्यास संधी दिली, त्या संधीचं सोनं नक्कीच करीन। कारण येणाऱ्या कराड शहरातील विकास कामासाठी ज्या आता मार्गी लागण्यासाठी जे आत्ता जी थांबलेली कामे वगैरे आहेत, 4 वर्ष झालं नगरपालिकेत प्रशासक होतं, त्यामुळे आता उपनगराध्यक्षपद घेतल्यापासून उद्या जी राहिलेली कामं आहेत ती मार्गी लावून पुढील वाटचालीस सर्व विकास कामास मी पुढं कायम करीन, अशी सर्व कराड शहरातील नागरिकांना मी आव्हान करतो। त्याचबरोबर जे आत्तापर्यंत PD पाटील साहेबांनी जो कराड नगरपालिकेसाठी इतिहास घडवलेला आहे कामाच्या स्वरूपात, तसाच कायम ठेवीन असा मी विश्वास निर्माण करतो आणि थांबतो।